AMPM ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇದು ಸತ್ಯ ಸುದ್ದಿ, ಉತ್ತಮ ಸಮಾಜದ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕಾಗಿ. In 2023, Bengaluru saw a record increase in the number of cyber crimes committed. These digital dacoits have already stolen over 1,000 crores from Bengaluru citizens this year alone. This menace is now among the biggest threats that our city faces. Criminals are using sophisticated technology to target individuals, businesses, and government systems. So it is important for us to be aware of the various types of cyber crimes and how to protect ourselves. For your awareness, here are few of the scams that are being reported. Fake calls, parcel stuck at customs, digital arrest scam, easy tasks for big rewards, bogus credit card offers, mistaken money transfer, KYC fraud, tax refund scam, investment scams. In order to combat this threat effectively, we require your cooperation and vigilance as well. So accordingly, here are some general cyber safety tips to keep in mind. Avoid clicking on suspicious links. Use strong and unique passwords. Enable two-factor authentication. Regularly update software and security patches. Beware of fake job offers. Monitor financial accounts regularly. Be cautious with public Wi-Fi. Verify mobile and online transactions. Keep personal information private. Install and update your antivirus softwares. Report any scams to our official channels immediately. We will be sharing more safety information in the coming days. Stay alert and stay safe. स्क्रीनशॉट आहे. हां आपलं फोन पे नंबर स्कॅनर हिस्ट्री मध्ये नाही ना आली. काही सोन आहे बघा. हिस्ट्री दावा मला एकदा. हिस्ट्री मध्ये हां हिस्ट्री मध्ये काय नाही. ट्रान्झॅक्शन आयडी बी टाकून बघितलं पण काय पेमेंट काय दाखव नाही ते. बर आणि वरनं म्हणतोय मी मोठा माणूस आहे, मी असा आहे, मी काय काय बाबा तू मोठा माणूस मग पेमेंट करणार नाही काय. होय उठ जरा खुर्ची उठ. ह्याच्यासारखं बसू नको तू. खुर्ची उठ आणि दाखव मला तुझं ऍप ओपन कर. त्यात खोटं जर काय निघलं ते का फटक्यातच पाडेन. ते पहिलं खरं काय ऍप दाखव तुझं. स्क्रीनशॉट दाखवू नको. ऍप ओपन कर. पण बघा ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल सापडायचं. ऍप ओपन कर अगोदर. स्क्रीनशॉट नाही तुझं ती फोन पे चालू कर. इकडे दोन फोन पे दिसते त्याच्याकडे. इथं पण आहे दोन कस काय फोन पे नाही कुठला. चल ओपन कर. ओपन कर. हिस्ट्री दाखवत तिथली हिस्ट्री नाही करेन मी एका सापड्यात. हे टेलिग्राम कसं उघडतं डायरेक्ट. हे बघा कुठं हिस्ट्री हिस्ट्री चालू हिस्ट्री दाखव झालेली क्रेडिट. काय माहिती मला आली. बॅलन्स चेक कर तुझा. बॅलन्स चेक कर. बॅलन्स दाखव बॅलन्स कर. बॅलन्स चेक. लय पैसे आहेत माझ्याकडे. हा बघू ना एक मिनिट. हे बघा 12,000 आहेत ना. हा मग आता एक काम कर. आता जे अजून स्कॅनर पाठव कर. तू 14-15,000 पाठवतो. 15,000 द्यावं स्कॅनर. पण तो 15,000 पाठव. चल आता जर काय झालं 12,000 आहेत ना तुझ्या अकाउंटला. 15 पाठव. तुमचं स्कॅनर ओपन कर. हा कर. 12 अकाउंटला येतं ना. 15 पाठव. कस काय गेलं रे. 12 अकाउंटला 15 कस काय गेलं तुझं. कस काय गेलं सांग. आता फटकं द्यायच्यात काय असेल ती खरं सांग. मार खायचा नसला ना कसं कसं केलं तिथलं तर लगेच दाखव. काय फ्रॉड केला तो नक्की जाग्या दाखव. चल पटकून दावाजा. ही जी ऍप्लिकेशन आहे का सर. ही ऍप्लिकेशन मी 3 महिन्यापासून फसवत आलोय लोकांना. सगळं फसवलं आतापर्यंत. मी म्हातारी माणसं ती सगळे फसवतो. म्हातारी दिसते तुला इथं बघून कळत नाही काय. इथं फसलो मी. पण मी 3 महिन्यापासून वापरतो. मी लय लोकांना फसवतो. कुठं कुठं पैसा असं मारलं तू आतापर्यंत एवढं. मी 3 महिन्यापासून मारतोय. आता काय सांगू. लय फसवतो. दाखव कसं प्रोसेस कसं आहे दाखव. या कुठनं घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं. एक सुधी डिटेल हुकवाय नाही घेतली. सांग चल स्टार्ट. आता काय कर. दोन्ही ऍप आहेत ना जी ओरिजिनल ऍप आहे ना आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव. काय ह्यात जर काय खोटं निघलं तर मग कुत्र्याने मारला तुला. दोन्ही ओरिजिनल बी दावायचं डुप्लिकेट बी दावायचं. दोन्हीतला फरक सांगायचा. आता शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं. हा चल कर ओपन. चालू कर आज मी अगोदर. हा कर चालू. चल तू कर.
ही ओरिजिनल आहे माझं, आणि ही मी डाउनलोड करून घेतलं. हे खोटं फोनपे आणि ही माझं खरं फोनपे. मी काय करत असतो, खोटं फोनपे असं चालू करतो. हे ओरिजिनल फोनपे सारखंच दिसतं हे पण. इथं फक्त स्कॅनरवर क्लिक होतं आहे, बाकी वर क्लिक होतं आहे. इकडं पुढं काय क्लिक काय होत नाही. इथं फक्त याच्यावरच क्लिक होतं आहे आणि स्कॅन करून मी लोकाला फसवतो असं. असं स्कॅन होतं आहे. कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवतं आहे, नंबर पण दाखवतो तुमचं, आणि मग मी असं फोनपे सगळ्याला करतो आहे आणि असं फसवतो. हे बघा, असं मी पिन टाकतो आणि असं फोनपे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होतं आहे. इथं सगळं दिसतंय पण ओरिजिनल सारखं सगळं वाचतंय, कसं ओळखायचं? हे ओरिजिनलच वाटतंय सगळं, त्याच्यामुळे लोक फसतात. हे सगळं बघा, हे असं ओरिजिनलच दिसतंय. यूट्यूबवरून शिकलो मी. युट्यूबवर ना? यूट्यूबवरून शिकलो. बरं, आता ओरिजिनल दाखव. आणि ओरिजिनल हे माझं ओरिजिनल आहे. त्यात आणि ह्यात काय फरक आहे, कसं ओळखायचं? सांगतो की हे ओरिजिनलमध्ये हिस्ट्री ही सगळी दिसते ना, आणि याच्यात ही बघा 25,000 पाठवलेत. हे लगेच हिस्ट्रीमध्ये येत नाही आपल्याला. ओरिजिनलमध्ये लगेच लगेच आपल्याला हिस्ट्रीमध्ये दाखवतं. इथं बघा, समोरच्या बिन ह्या बी दिसते. हा, समोरच्याला पण डुप्लिकेट आहे, ओरिजिनल हे डुप्लिकेट आहे. हे डुप्लिकेट आहे, हे डुप्लिकेट आहे. हां, आणि हे माझं ओरिजिनल आहे. ओरिजिनल हिस्ट्री लगेच ओरिजिनलवर कुठं पण क्लिक. अजून ओरिजिनल आणि डुप्लिकेट मध्ये न होणाऱ्या गोष्टी कोणत्या? ती कसं आहे माहिती आहे का, हे डुप्लिकेटमध्ये काय होतं आहे, हे याच्यावर क्लिक होत नाही असलं, याच्यावरती हे डुप्लिकेट आहे, हे क्लिक होत नाही असलं, अजिबात क्लिक होत नाही. फक्त स्कॅनरवर क्लिक होत आहे. स्कॅनर आणि स्कॅनर आणि 1-2 ऑप्शन वरचे फक्त. बॅलन्स बी चेक होतो ना? हा, बॅलन्स पण चेक होतो. दाखवलाय तू बॅलन्स? हा, दाखवला. बॅलन्स पण चेक होतोय. ओके. हा, आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही. कशाच होत नाही, फक्त QR कोड आणि बॅलन्स चेक होतो. बॅलन्स चेक आणि हिस्ट्री एक दिसते. एवढ्या 3 गोष्टी दिसतील. बाकीचं कशावर क्लिक होत नाही. बघा, लक्षात घ्या लोक, यात महत्वाचं आहे. आणि ओरिजिनल मध्ये कुठं पण क्लिक होत आहे. ओरिजिनलचं सगळ्यालाच माहित आहे. फरक हीच आहे, ओळखण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी फक्त ओळखायच्या आहेत. त्यावेळेला 3 गोष्टी क्लिक होते, बाकी कशावर क्लिक होत नाही. ओके, चल. अहो सर, पण जाऊ दे की, आज झालंय, चुकलंय, आता माफी मागतो की तुमची. एवढा गुन्हा करून तू माफी 100 जणांना फसवलंय, इथं बी फसवतोय. वरनं आलेला तू मान्य केला. किती वेळ तर तू म्हणत होता ही बघा ती बघा, स्क्रीनशॉट दाखवतोय. मला काय शिकवतो का तुम्ही? पण माफी मागतोय की मी आता. माफी मागून काय होत नाही, पोलीस स्टेशनला गेला भाऊ. काय अहो सर, पण पोलीस स्टेशनला गेला भाऊ, एकच चुका करणार आणि आम्हाला शिकवणार. नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख, महाराष्ट्र पोलीस. तर हा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहताय तो म्हणजे फक्त फोन पेचा स्कॅम कशा प्रकारे केला जातो. आपली गोरगरीब आहेत, मंडईमधले असू द्या किंवा पेट्रोल पंप वरती काम करणारे असू द्या, शॉपमध्ये काम करणारे असू द्या, या प्रत्येकाची फसवणूक कशा प्रकारे फोन पे द्वारे कशी केली जाते हे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेता, आपला स्कॅनर देता, त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट झाला आहे असे म्हणून दाखवून पुढे निघून जातात आणि तुम्ही पण हा म्हणता ठीक आहे झालं. तर असं न करता त्या प्रत्येकानं तुम्हाला पेमेंट केलेलं आहे, त्याचं जे पेड झालेलं असेल ते तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही हे कन्फर्म बघा आणि त्यानंतरच त्याला जाऊन द्या किंवा त्याला वस्तू द्या. तर अशा ऑनलाईन किंवा फोनपे फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण सावध व्हा. जय हिंद. मम्मी जी, जल्दी से बताओ आज खाने में क्या बनाऊं? बेटा, जो तुम्हारा मन करे वो बना लो, मैं तो कोई सी भी सब्जी खा लूंगी. ठीक है. हेलो. हेलो साक्षी, पहचाना? हनी? हाँ हाँ, मैं हनी ही बोल रही हूँ. वो यार, मैं ना एक छोटी सी प्रॉब्लम में फंस गई हूँ. तू मेरी हेल्प कर देगी क्या? हाँ हाँ, बता. वो यार, मैं ना बाहर आई थी कुछ कपड़े खरीदने के लिए. मेरी स्कूटी भी खराब हो गई और मेरा फोन भी स्विच ऑफ हो गया है. ओहो, अच्छा. अब फिर? और जिस फोन से मैं तुझसे बात कर रही हूँ ना, वो यहाँ पे शॉप वाले भैया का है. मैंने तुझे QR कोड भेजती हूँ, तू एक काम कर, तू ना मुझे 15,000 रुपये पेटीएम कर दे. 15,000? हाँ यार, वो 8,000 रुपये ना दुकान वाले भैया को देने हैं और 7,000 रुपये मुझे कैश लेके जाना है. वो स्कूटी भी चेक करवानी है और पापा के लिए कुछ दवाइयाँ भी लेनी है. रास्ते में अगर किसी का फोन नहीं मिला तो फिर मैं क्या करूंगी, इसीलिए. और सुन, तू ना बिल्कुल भी टेंशन मत ले, मैं ना तेरे पैसे घर आते ही वापस कर दूंगी. क्या हुआ बहन, कुछ प्रॉब्लम है क्या? देख, अगर प्रॉब्लम है तो मैं किसी और से मांगू. कोई नहीं हनी, तू QR कोड भेज दे, मैं पैसे सेंड कर देती हूँ. हाँ ठीक है, मैं तुझे QR कोड भेजती हूँ. थैंक यू यार. कोई बात नहीं. कौन था? किसका कॉल है? अरे वो मेरी फ्रेंड है ना हनी,
वो पता नहीं किस प्रॉब्लम में फंस गई है, उसकी स्कूटी भी बंद है, उसका फ़ोन भी स्विच ऑफ हो गया है, बस वही पैसे मांग रही है तो मैं उसको पैसे सेंड कर रही हूँ। तुम्हें कैसे पता है कि वो तुम्हारी फ्रेंड हनी है? यार तुम मेरे को बिल्कुल पागल समझते हो क्या? मैं अपनी बेस्ट फ्रेंड की आवाज़ नहीं पहचानूंगी। अभी तुमने ही बोला ना कि अननोन नंबर था, क्या पता वो तुम्हारी फ्रेंड की आवाज़ निकाल के बात कर रही हो। वो अननोन नंबर नहीं था, उसने बताया ना, उसने शॉपकीपर भैया के फ़ोन से फ़ोन किया है, उसका फ़ोन स्विच ऑफ हो गया। देखो साक्षी, ऐसा स्कैम ना आजकल बहुत चल रहा है। आप ना मुझे बिल्कुल पागल समझते हो। देख लो मम्मी जी, अभी इनके दोस्त का फोन आता ना तुरंत पैसे सेंड कर देते, मेरी बारी में इनको चिक चिक करनी होती है। ऐसी बात नहीं है बेटा, ये बिल्कुल सही कह रहा है। एक बार अपनी फ्रेंड को फोन करके पता कर लो, क्योंकि आजकल वाकई में ये स्कैम वगैरह धोखाधड़ी बहुत ज्यादा चल रही है बेटा। हाँ मम्मी, मैं बिल्कुल ठीक कह रहा हूँ। और साक्षी, अभी देखना उसका QR कोड आएगा और वो ये बोलेगी कि जल्दी पेमेंट कर दो वरना ये एक्सपायर हो जाएगा। ये देखो आ भी गया। हेलो हेलो साक्षी, मैंने तुझे QR कोड भेजा है, तो एक काम कर, जल्दी से इसमें 15,000 रुपये ट्रांसफर कर दे वरना ये एक्सपायर हो जाएगा। उसे ये बोलो कि मैं 2 मिनट में भेज रही हूँ। हाँ ठीक है, मैं भेजती हूँ, मुझे 2 मिनट दो। क्या करूँ? अरे तो हनी को कॉल करो ना। अरे उसने बताया तो उसका फोन स्विच ऑफ है। अरे मैं उस हनी की बात कर रहा हूँ जिसका नंबर तुम्हारे फोन में सेव है। पता चल जाएगा ना कि वो असली हनी है या नहीं है। लग रहा है कॉल तो। हेलो हेलो, हाँ साक्षी कैसी है? हनी, मैं तो ठीक हूँ, तू कहाँ पर है? यार मैं तो घर पर हूँ, बता क्या हुआ? ये हनी तो घर पर है मम्मी जी, तो फिर वो कौन था? बेटा वो पक्का कोई धोखेबाज होगी, तेरे साथ स्कैम करना चाहती होगी, पर भगवान का शुक्र है हम स्कैम से बच गए। हेलो साक्षी, कुछ काम था क्या? हाँ हनी, नहीं नहीं, ऐसे ही फोन किया था, चल मैं तुझसे बाद में बात करती हूँ। हाँ मम्मी जी, ये स्कैमर्स लोग ना ऐसा ही करते हैं। इनको जिनको भी बेवकूफ़ बनाना होता है ना, ये उनके साथ ऐसा ही करते हैं। और आजकल तो बहुत इजी हो गया है सबकी डिटेल्स निकालना, या वो ट्रू कॉलर हो या फिर वो सोशल मीडिया हो, सबकी डिटेल्स ये ऐसे ही निकाल लेते हैं। और तुम्हें पता है, इन लोगों को ये तक पता होता है कि हमारे घर में कौन कौन रह रहा है, वो लोग काम पे कब जाते हैं, कब आते हैं, उनके घर में कितने फैमिली मेंबर्स हैं, इनको सब कुछ पता होता है। और ये लोग जब भी कॉल करते हैं ना, तो हमेशा ऐसी सिचुएशन में डालते हैं कि हम लोग जल्दबाजी में इनको पैसे सेंड कर दे। फॉर एन एग्जांपल कि हम लोग हॉस्पिटल में हैं, हमारा एक्सीडेंट हो गया है, हम पेट्रोल पंप पे हैं, हमारा फोन स्विच ऑफ हो गया है, हमारा UPI काम नहीं कर रहा है। ये लोग ऐसे सिचुएशन में डाल देते हैं कि हमें जल्दबाजी में ना इनको पेमेंट करनी पड़ती है और इनका स्कैम भी पूरा हो जाता है। और साक्षी जैसे लोग इनके स्कैम में फंस भी जाते हैं और अपनी पूरी जीवन भर की जमा पूंजी 2 मिनट में गंवा देते हैं। कॉल आ रहा है। अच्छा लाओ मैं बात करता हूँ। हेलो हनी, मैं साक्षी का हस्बैंड बात कर रहा हूँ। हाँ तुषार, वो ना साक्षी को मैंने कुछ पैसे ट्रांसफर करने के लिए बोला था। वो एक्चुअली साक्षी ने तुम्हें बताया नहीं क्या? हम ना रेस्टोरेंट में आए थे डिनर करने, तो ना 2000 का बिल आ गया है। और हुआ ये कि मेरा ना फोन स्विच ऑफ हो गया और साक्षी का भी UPI काम नहीं कर रहा। तो तुम एक काम करो, तुम ना 2000 रुपये मेरे को पेमेंट कर दो, हम तुम्हें ना बाद में दे देंगे। और हाँ, इसी बहाने तुम घर भी आ जाना, जो तुम्हें पैसे चाहिए वो पैसे भी ले लेना और अपने 2000 भी ले लेना। और हाँ, मैं ना तुम्हें बारकोड शेयर कर रहा हूं, तुम उसी पे पैसे सेंड कर देना, ठीक है? हेलो, क्या हुआ? कॉल कट कर दिया? तो काटेगी ना, स्कैमर जो ठहरी। और मम्मी जी आप भी ध्यान रखना, आगे से कोई भी ऐसे कॉल आए ना तो हमेशा उसका फोन काट देना या ब्लॉक कर देना। और साक्षी तुम भी प्लीज ध्यान रखो इस चीज का। ठीक है बेटा, तू एकदम सही बोल रहा है, हमें ऐसे लोगों से बच के रहना चाहिए। मैं भी आगे से ध्यान रखूंगी। और बहू तू भी ध्यान रखियो। Hello, friend. Thank you. Goodbye.